पाठ 5. एक होती समई. लेखक उत्तम कांबळे. आदिवासी भागामध्ये पूर्व प्राथमिक शिक्षण क्षेत्रातील शिक्षणाची गंगा घरोघरी पोचवण्यासाठी ज्यांनी आपलं अवघं आयुष्य वेचलं अशा शिक्षण तज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या कार्याचा परिचय या पाठामध्ये आपल्याला करून घ्यायचा आहे. थोर शिक्षण तज्ज्ञ ताराबाई मोडक यांच्या सहवासात वाढलेल्या अनुताईंचं एकूणच जीवन त्याग, कष्ट आणि निस्वार्थी सेवा यांचा सुंदर मिलाफ होता. वयाच्या केवळ 13व्या वर्षी त्यांचा विवाह झाला आणि 6 महिन्यातच त्या विधवा झाल्या. तरीही दुःख बाजूला सारून अनुताई मोठ्या जिद्दीनं उभ्या राहिल्या. त्यांनी स्वतः शिक्षण घेणं सुरू केलं. बाहेरून अभ्यास करून पदवी मिळवली. बाल ग्राम शिक्षण केंद्रांनी सुरू केलेल्या पूर्व प्राथमिक शाळेत कार्यकर्ती म्हणून कामाला प्रारंभ केला आणि ताराबाईंच्या निधनानंतर त्या संस्थेच्या संचालक झाल्या. वेगवेगळ्या कल्पना, शिक्षणासाठी वेगवेगळी क्षेत्र आणि सातत्याने नवे नवे प्रयोग ही त्यांच्या कामाची त्रिसूत्री होती. भाकरीच्या शोधात आयुष्य गमावणाऱ्या आणि दारिद्र्याचा शाप कपाळावर घेऊन फिरणाऱ्या असंख्य आदिवासी बालकांना अनुताईंनी आयुष्याचा नवा मार्ग दाखवला. प्राथमिक शिक्षण म्हणजे एकूणच शिक्षणाचा आणि आयुष्याचा भक्कम पाया आहे हे त्या कधीच विसरल्या नाहीत. मंदिर उचलून टाकणाऱ्या समईप्रमाणे अनुताईंनी काम केलं आणि म्हणूनच आदर्श शिक्षक, पद्मश्री, दलित मित्र यासारखे मानसन्मान त्यांना सहजतेने लाभले. शिक्षणाच्या अनुषंगाने इतर क्षेत्रात पण त्यांनी फार मोठं काम केलंय. बालकल्याण, मूकबधिरांसाठी शिक्षण, महिला विकास कार्यक्रम, अंधश्रद्धा निर्मूलन, स्वच्छता, कुटुंब कल्याण, आरोग्य या विषयावर खूप कष्ट घेतले. एक चांगला नागरिक निर्माण होण्यासाठी ज्या ज्या गोष्टी आवश्यक आहेत त्या सगळ्या त्यांनी केल्या. रूढी, परंपरा, अज्ञान आणि अंधश्रद्धा या कारणांमुळे आदिवासी क्षेत्रामध्ये काम करणं खूप अवघड असतं, परंतु या सर्व गोष्टींवर मात करून ज्ञानाचा दिवा जपण्याचं काम अनुताईंनी केलं. आणि म्हणूनच आयुष्यभर आदिवासींसाठी जव्हारमधील कोसबाडच्या टेकडीवर ज्ञानयज्ञ तेवत ठेवणाऱ्या थोर समाजसेविका आणि शिक्षणतज्ज्ञ अनुताई वाघ यांच्या पाऊलखुणा जपून ठेवणं हीच त्यांना आदरांजली ठरेल.